हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत की डी-ड्रीममध्ये KYC प्रोसेस कशा पद्धतीने करायची आहे. त्यासोबत आपण हेही पाहणार आहोत की जेव्हा आपण नवीन जॉईन होतो कंपनीमध्ये तर आपला ID कसा पाहायचा, आपला डॅशबोर्ड कसा आपण पाहायचा, अकाउंट जेनेलॉजी ट्री हे मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. सो फर्स्ट आपल्याला इथे आपली वेबसाईट ओपन करायची आहे. तुम्ही तुमच्याकडे लिंक असेल तर तुम्ही तशीही करू शकता किंवा सरळ तुम्ही गूगलला जायचं आहे. गूगलला गेल्यानंतर ddream.in तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता सेकंड नंबरला इथे ddream.com असं ऑप्शन आलेलं आहे. यावर क्लिक केलं तर पाहू शकता तुम्ही की माय अकाउंट हे ऑप्शन आलेलं आहे. ठीक आहे, माय अकाउंट ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आणि जरी तुमच्याकडे असं ऑप्शन आलं नाही तर तुम्हाला हे 3 लाईन्स आहेत. ह्या 3 लाईन्सवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा तुम्हाला लॉग इन आणि रजिस्टर असे 2 ऑप्शन येतील. पण जेव्हा आपल्याला आधी आपला ID ओपन करायचा आहे, स्वतःचा ID ओपन करताना लॉग इन करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला मिळालेला ID नंबर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. जो तुम्हाला तुमच्या अपलायननी दिलेला आहे तो ID तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे. ठीक आहे, पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा हे येऊन जाईल आणि इथे पाहू शकता तुम्ही इथे ऑप्शन देखील येत आहे, सेव्हचं ऑप्शन. तर तेव्हा तुम्हाला लगेच इथे सेव्ह देखील करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही जॉईन झाल्याची डेट, तुमचा ID कधी जॉईन झालेला आहे, म्हणजे तुमचा ॲक्टिवेशन कधी झालेला आहे तेही इथे शो होत आहे. त्यानंतर इथे तुम्हाला चेक करायचं आहे जेनेलॉजी ट्री, म्हणजे तुम्ही तुमची टीम किती झालेली आहे तेही तुम्ही इथे चेक करू शकता जेनेलॉजी ट्रीमध्ये जाऊन. ठीक आहे, त्यानंतर इकडं साईडला 3 लाईन्स ज्या आहेत त्यावर तुम्ही तुमचे सगळे काही ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत. डॅशबोर्ड, त्यानंतर माय प्रोफाईल, डॉक्युमेंट्स, टीम, तुम्ही तुमची टीम पाहू शकता. ऑर्डर, माय इन्कम, तुमचं इन्कम किती आहे तेही पाहू शकता. तिकीट, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तिकीटमध्ये जाऊन तुम्ही तुमचं प्रॉब्लेम जे काही असेल ते तुम्ही टाकू शकता. आणि लॉगआउट, तुम्हाला हा ID हे करून जर तुमच्या लॉगआउट करून तुम्ही तुमच्या दुसऱ्या टीम मेंबरचा ID लॉग इन करू शकता. ओके, इथून लॉगआउट करून तेही मी तुम्हाला लास्टला दाखवेल. ठीक आहे, आता आपण फर्स्ट पाहूयात आपण KYC कशा पद्धतीने करायची. ठीक आहे, तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट्सवर क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेलकम लेटरसुद्धा तुम्ही इथे सेव्ह करून घेऊ शकता. इथे बघू शकता अशा प्रकारे आपलं वेलकम सर्टिफिकेट आपल्याला इथे कंपनी थ्रू पण मिळतं. तर याची तुम्ही प्रिंट म्हणजे हे केल्यानंतर ते तुम्हाला सेव्ह होईल तुमच्या मोबाईलमध्ये. ठीक आहे, सध्या मी याला स्क्रिप्ट करते आहे. ओके, कारण आपल्याला KYC ही प्रोसेस पाहायची आहे. त्यानंतर आपण इथे KYCवर क्लिक करायचं किंवा तुम्हाला जर तसं जमत नसेल तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. तुम्ही जॉईन झालेल्या कंपनीचा प्रूफ तुम्हाला कोणी मागत असेल तर तुम्ही ते त्यांना स्क्रीनशॉट घेऊन पाठवू शकता. ओके, सो आता इथे आलेलं आहे KYC प्रूफ. हे तुम्हाला इथे टाकायचं आहे. KYC प्रूफमध्ये तुमचं आधार कार्ड फ्रंट फोटो हे तुम्हाला पहिलेच काढून ठेवायचे आहेत, व्यवस्थित आणि क्रॉप्ड करून ठेवायचे आहेत. जर आपण एखादे फोटो काढतो ना तेव्हा त्याला पाठीमागं जे बॅकग्राऊंड आहे ज्यावर आपण ठेवलेलं आहे ते बॅकग्राऊंड कट करायचं आहे. फक्त जेवढं आपलं पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे तेवढाच आपल्याला तिथे अपलोड करायचं आहे, म्हणजे क्रॉप्ड करून ठेवायचे आहेत. ठीक आहे, सो फर्स्ट इथे सिलेक्ट फाईल लोकेशन यावर जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा तुम्हाला एक फोटो इथे टाकायला मिळणार, त्या ऑप्शन मिळणार. त्यानंतर सिलेक्ट फाईल लोकेशन पुन्हा क्लिक केलं तर इथे आधार कार्ड बॅकवर तुम्ही इथे टाकू शकता. ठीक आहे, आधार कार्ड बॅकवर जेव्हा म्हणजे तिथे बॅकचाच फोटो टाकायचा आहे. त्यानंतर चेकबुक तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. सिलेक्ट फाईल फ्रॉम लोकेशन यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्हाला करायचं आहे पासबुक किंवा कॅन्सल चेक. ओके, कॅन्सल बुक. त्यानंतर पॅन कार्ड प्रूफ, म्हणजे पॅन कार्ड जे आपलं आहे त्याचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. सिलेक्ट लाईफ म्हणजे फाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे याप्रमाणे. ओके, सो हे झाले फोटो आपल्याला अपलोड करायचे. त्यानंतर आपल्याला पुन्हा यायचं आहे आपल्या डॅशबोर्डवर. हे जे फर्स्टला आहे त्या फर्स्टला यायचं आहे. आता आपल्याला आपली डॉक्युमेंट्स फिल करायची राहिली आहेत, कारण हे फक्त आपण फोटो अपलोड केलेत. त्यानंतर आपल्याला अपडेट प्रोफाईल, आपल्या प्रोफाईलला आपल्याला अपडेट करायचं आहे. कंपनीने आपण जी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे पाठवली तेवढी तर केली आहे, पण आपल्याला पण करायची आहे. आता बघू शकता इथे आधार कार्ड वगैरे हे आहे पेंडिंग आहे, हो की नाही.
सो कारण इथेच तुमची KYC अप्रूव्ह झाली आहे की नाही हे कळणार आहे. तुमचं प्रोफाईल स्टेटस हे सगळं काही इथे राईट दाखवणार आहे. आता पेंडिंग का आहे, कारण ही चेक केले नाही आहे. आत्ता मी रिसेंटली इथे फोटो काही म्हणजे तो मला फक्त करून दाखवलं एक प्रोसेस, त्यामुळे इथे पेंडिंग दाखवत आहे. जेव्हा तुम्ही पोस्ट करणार ते फाईल अपलोड करणार सगळे फोटोज आणि जेव्हा तिकडून चेक करणार ते सगळं राईट असणार ना, तेव्हा तुमचं आधार कार्ड फ्रंट हे सगळं राईट येईल. इथे ग्रीन कलरची एक टिक मार्क येईल. ओके, सो आपल्याला इथे काय करायचं आहे, KYC स्क्रोल करायचं आणि KYCवर क्लिक करायचं. इथे बघा एडिट ऑप्शन आहे, हे बघा हे जे एडिट ऑप्शन आहे ह्या एडिट ऑप्शनवर क्लिक करायचं. ह्या एडिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे असं सगळं ओपन होईल. हे ओपन झाल्यानंतर इथे IFSC कोड चुकवायचा अजिबात नाही, व्यवस्थित टाकायचा. तुम्ही बऱ्याचदा अशी चूक करता की जिथे 0 असतो तिथे O टाकता. बऱ्याचदा ही चूक होते, सो काळजीपूर्वक करा. त्यामुळे तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या बँकेचं नाव जे बँक तुमच्या पासबुकवर असेल ते बँक नेम टाका. खाली 3 नंबरला आहे ब्रांच, तुमची कोणत्या बँक कोणत्या ब्रांचची आहे ते टाका. त्यानंतर व्यवस्थित अकाउंट नंबर टाका. खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे ह्या सगळ्या गोष्टी. अकाउंट नंबर टाका, त्यानंतर पॅन कार्ड नंबर टाका आणि त्यानंतर आधार कार्ड नंबर टाका आणि त्यानंतर जे अपडेट ऑप्शन आहे त्या अपडेटवर क्लिक करा. ठीक आहे, आता मी अपडेटवर क्लिक केलं आणि इथे ओके असं येईल. ठीक आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. आपण याला ओकेवर क्लिक करूयात. ठीक आहे, आता याला आपण स्क्रोल करून इथे जेव्हा तुम्ही तुमची KYC 24 आवर्स नंतर ही KYC अप्रूव्ह केली जाईल. ओके, आणि नाही केली तर ज्यांनी तुम्हाला जॉईन केले त्यांच्याशी तुम्हाला इन्क्वायरी करायची आहे, सांगायचं आहे तुमच्या सुपर अपलाईनला किंवा अपलाईनला. ओके, सो थँक्यू सो मच एव्हरीवन. इथे मी KYC कशी करायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. आणि जर तुम्हाला तुमचा ID म्हणजे तुमचा ID आधी तुम्ही लॉग इन केलेला आहे आणि लॉग आऊट करून तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचा किंवा तुमच्या टीम मेंबरचा ID लॉग इन पुन्हा करायचा आहे, समजत नसेल तर इथे बघा लॉग आऊट हे ऑप्शन आहे. ह्या लॉग आऊटवर क्लिक करायचं. लॉग आऊटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यासारखंच पेज पुन्हा ओपन होईल आणि तिथे तुम्ही पाहू शकता हे पुन्हा तसं पेज ओपन झालेलं आहे. पुन्हा 3 लाईनवर क्लिक करायचं आणि लॉग इन करून तुम्ही दुसऱ्या मेंबरचं सुद्धा इथे करू शकता. ओके, अशा पद्धतीने आपल्याला KYC करायची आहे, डॅशबोर्ड ओपन करायचं आहे, लॉग इन करायचं आहे, लॉग आऊट करायचं आहे. ओके, सो थँक्यू सो मच अँड बाय बाय.